ही एक अतिशय रंजक गोष्ट आहे की लोखंडाचा एक छोटा खिळा पाण्यात बुडतो, पण हजारो टन वजनाचे लोखंडी जहाज मात्र आरामात पाण्यावर तरंगते. यामागे मुख्यत्वे विज्ञानातील आर्किमिडीजचे तत्व आणि उत्प्लावकता हे दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत आहे. आर्किमिडीजचे तत्व: जेव्हा कोणतीही वस्तू पाण्यात टाकली जाते तेव्हा ती स्वतःच्या वजनाइतके पाणी बाजूला सारण्याचा प्रयत्न करते. जर त्या वस्तूने बाजूला सारलेल्या पाण्याचे वजन हे त्या वस्तूच्या वजनापेक्षा जास्त किंवा बरोबर असेल तर ती वस्तू तरंगते. उत्प्लावकता: पाणी कोणत्याही वस्तूवर खालून वरच्या दिशेला एक बल लावते, ज्याला बॉयन फोर्स किंवा उत्प्लावक बल म्हणतात. जहाजाचा आकार असा बनवलेला असतो की ते खूप मोठ्या प्रमाणात पाणी बाजूला सारते. यामुळे खालून लागणारे पाण्याचे बल जहाजाच्या वजनापेक्षा जास्त होते आणि जहाज वर ढकलले जाते. जहाजाची रचना आणि घनता: हवेने भरलेली पोकळी. लोखंडाची घनता पाण्यापेक्षा जास्त असते, पण जहाज पूर्णपणे भरीव लोखंडाचे नसते. जहाजाच्या आत खूप मोठी पोकळी असते जी हवेने भरलेली असते. सरासरी घनता: हवा आणि लोखंड या दोघांची मिळून तयार झालेली जहाजाची सरासरी घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. विज्ञानाचा नियम आहे की ज्या वस्तूची घनता द्रवापेक्षा कमी असते ती वस्तू तरंगते. पाण्याचे विस्थापन: जहाजाचा खालचा भाग हा पसरट आणि यू किंवा व्ही आकाराचा असतो. यामुळे जहाज पाण्यात गेल्यावर प्रचंड प्रमाणात पाणी बाजूला ढकलले जाते. जोपर्यंत बाजूला सारलेल्या पाण्याचे वजन जहाजाच्या एकूण वजनापेक्षा जास्त असते